2 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झालेला असताना लहानपणाची प्रेयसी पुन्हा जवळ आल्यामुळे तिच्यासाठी पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। धाराशिवमधील भूम येथील ही घटना घडली असून या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे। त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळून तो प्रेयसीचा मृतदेह असल्याचे भासवले होते। पनवेल डेपो परिसरात एक धाराशिव येथील गुन्ह्यातील आरोपी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे यांना मिळाली। यावरून उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी निरीक्षक प्रवीण भगत, उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे, हवालदार परेश म्हात्रे, प्रसाद घरत, साईनाथ मोकळ यांच्या पथक निर्माण केले। त्यांनी बुधवारी पनवेल डेपो परिसरात सापळा रचून सूरज लहू तोरडकर वय वर्ष 20 याला ताब्यात घेतले। यावेळी त्याच्यासोबत त्याची अल्पवयीन प्रेयसी देखील होती। दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने भूम येथील गावी पत्नी पौर्णिमा पासलकर वय वर्ष 18 हिची हत्या करून मृतदेह जाळला असल्याचे सांगितले। तसेच या अल्पवयीन मुलीला पळवून आणले आहे। तिचा तो मृतदेह असल्याचे भासवण्यासाठी मृतदेहाजवळ तिच्या नावाने आत्महत्या केल्याची चिठ्ठीही टाकली होती। यानंतर अल्पवयीन प्रेयसीला घेऊन तो पनवेलच्या चिपळे गावात राहायला आला होता।